समांतर. लेखक सुहास शिरवाडकर. भाग 13. सादर करते मनीषा स्टॉक. मागील भागात आपण पाहिले की मधुमालिनी आणि कुमार महाजन दोघेही एकत्र ज्योतिबाला फिरायला जातात. आणि आता पुढे. आम्ही दुपारी 2 वाजता ज्योतिबाहून पन्हाळ्याला परत आलो. त्या रात्रीच या सर्वनाशाला सुरुवात झाली. रात्री 11च्या सुमाराला दारावर टकटक झाली. दार उघडलं तर दारात मधू. काय गं, इतक्या रात्री? म्हाताऱ्याचं काही बरं वाईट झालं नाही ना, अशा भीतीनं मी चटकन विचारलं. आता तरी येऊ देणार का? का दारातूनच परत घालवण्याचा विचार आहे? अगं ये ना, घर तुझंच आहे. ती आत येत मंदपणे हसली. लाईटच्या प्रकाशात तिचं निळ्या रंगात नटलेलं सौंदर्य पाहून माझ्या छातीत धडधडायला लागलं. तिच्या नजरेतलं मूक आव्हान मला अस्वस्थ करू लागलं. तुझा नवरा शांत झोपलेला आहे. मग काय विचार आहे? पहाटे परत जाईन म्हणते. माझी नजर चुकवत ती म्हणाली. तिच्या त्या वाक्यात सारं काही होतं. मधू, दार लावून घ्या कुमार, गार वारं आत येतंय. बास. त्या रात्री ती सर्वार्थानं माझी झाली. नंतरची प्रत्येक रात्र तिच्या सहवासात धुंद झाली. आणि तिथेच चुकलं. पिंपळकरला माझा पहिल्यापासूनच नक्कीच संशय आलेला असणार. मैत्रिणीच्या नावाखाली ती मला भेटायला येते हे त्यानं ओळखलेलं असणार. खात्री करून घेतलेली असणार. खूप अवघड गोष्टी असतात या. नवऱ्याला पत्नीबद्दल एकदम संशय व्यक्त करता येत नाही, पण कधीतरी स्फोट अटळच असतो. एका रात्री मी आणि मधू एका पलंगावर, आणि तेवढ्यात कोणीतरी रूमची काचेची खिडकी खाडकन फोडली. पडदा बाजूला करून आमच्या दिशेनं बॅटरी मारली. अस्फुटपणे किंचाळत मधूनं गळ्यापर्यंत पांघरून ओढलं. प्रकाश झोतातून बाजूला होत मी धावत ओरडलो, कोण आहे तिकडे? एकदम अंधार पसरला. बाहेर शांत झालं. घाईघाईनं मी दरवाजाकडे धावलो. बाहेर येऊन पाहतो तर कोणीच नाही. अक्षरशः सुन्न झालं. आमचं हिंडणं फिरणं गावाच्या डोळ्यात आलं तर नसेल असं म्हणण्या इतका मी मूर्ख नव्हतो, पण कोणाची तरी इतकी पाळत असेल याची मला कल्पना नव्हती. कोणी दिसतं का, कुठे आवाज येतो का म्हणून मी डोळ्यात प्राण आणून जीवाची कान करून चाहूल घेत होतो. पण जणू काच तोडणारा आणि बॅटरी सकट हवेत अदृश्य झाला होता. तो बंगल्याच्या मागेच लपलं असेल कोणीतरी. कोण असेल ते म्हणून सावधगिरीनं बंगल्याभोवती राऊंड मारली तर कोणीच नाही. तेवढ्यात मधू साडी वगैरे नेसून अंधारातच बाहेर आली. कोण होतं? दिसलं नाही. जो कोणी होता तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. हे चांगलं नाही कुमार, ती काळजीच्या स्वरात म्हणाली. ते तर मलाही कळत होतं. त्यावर चर्चा आता काय होणार? मधू, आता काय करायचं? मला वाटतं मी लॉजवर परत जावं. चल, मी तुला पोचवतो. आता तू एकटीनं जाणं धोक्याचं आहे. हो चला, पण भीती वाटते. ज्यानं कोणी हे पाहिलं त्यानं ह्यांना जाऊन सांगितलं तर? किंवा मला ब्लॅकमेलही करेल तो. त्या शंकेनं मलाही अस्वस्थ केलं होतं. कोणाला तरी आमचं रहस्य पूर्णपणे समजलं होतं आणि तो कोण ते आम्हाला माहीतच नव्हतं. सगळी परिस्थिती एका बेसावत क्षणी त्या अज्ञात माणसाच्या हातात सुपूर्त झाली होती. चल, मी बघतो काय करायचं ते. तू काळजी करू नकोस, तिला धीर देण्यासाठी मी म्हणालो. पण म्हणजे मी आणखी काय करणार होतो ते मलाही नक्की माहिती नव्हतं. सगळ्या खिडक्या दारं नीट बंद केली. मोठ्या दाराला बाहेरून कुलूप घातलं. तिला घेऊन निघालो. वाटेत ती एकदम निशब्द होती. हॉटेल स्वागतपाशी येताच आम्ही थांबलो. जाशील आता एकटी? प्लीज तुम्ही चला ना, माझ्या मनात अशुभ शंका येत आहेत. मी निमूटपणे तिच्या मागोमाग त्यांच्या रूमपाशी आलो. दाराचा आवाज न करता तिनं दाराची कडी काढली. हळूच दार आत लोटलं. आतली चाहूल घेऊन सगळं शांत असल्याची खात्री करून घेत तिनं मला अंधारातच मान डोलावली आणि मी बाहेर पडलो.
जेमतेम स्वागतच्या गेटपाशी पोहोचलो असेन, मधूच्या किंकाळीनं वातावरणाचे तडे उडवले. फटाफट दिवे लावले. लोक धडधडून उठले. मी जीवाच्या आकांतानं धावत मागे आलो. भास दिशी खोलीत शिरलो. एकदम पायांना ब्रेक लागल्यासारखा उभा झालो. पलंगावर मिस्टर पिंपळकर होता. त्याचे डोळे सताड उघडे होते. त्यात भीती गोठली होती आणि त्याच्या छातीत तीक्ष्ण टोकाचा जाड टोचा खुपसलेला होता. पलंग सगळा रक्तानं माखलेला होता. त्या भयानक रात्रीतल्या कोणत्या घटनेचा संबंध कोणाशी जोडावा हे मला काहीच कळत नव्हतं. बरेच घोळ होते. एक तर आमच्या संबंधाबद्दल संशय पक्का होऊन किंवा तो सीन पाहणाऱ्याने लगोलग ते सांगितल्यामुळे म्हाताऱ्याची जगण्याची इच्छा संपली आणि म्हणून त्यानं आत्महत्या केली असावी. तर दोन, त्याच्या आजारपणाला वैतागून मधूनं त्याचा खून केला आणि ती माझ्याकडे आली. अर्थात हे पटतच नव्हतं, कारण खून केल्यानंतरही बॅलन्स राहण्या इतकी ती निर्ढावलेली नक्कीच नव्हती आणि तसं जर असतं तर तिनं मला जाऊ दिलं नसतं. काही असो, घडलं ते असं. मिस्टर पिंपळकरला असं विचित्र पद्धतीत मेलेला पाहून मी अवाक झालो. ताकद, सहनशक्ती सगळं संपलं. तशी ती माझ्या शरीरावर कोसळून बेशुद्ध झाली. दारात ही मोठी गर्दी. स्वागतमध्ये उतरलेली जोडपी, कुटुंब, स्टाफ आणि मालक सर्वजण. मग धीर करून मालक आत आला. मीच तो खून केला आहे अशा थाटात त्यानं विचारलं, हे काय आहे? त्याच्या प्रश्नाचा रोख लक्षात येऊन मला आणखीनच गांगरल्यासारखं झालं. डोळ्यात भीती एकवटली. मुक्या माणसासारखा मी नुसता नाही 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 म्हणून मान डोलवत राहिलो. आणखीन 2 माणसं पुढे आली. त्यांनी मधूला माझ्या मिठीतून सोडवलं. दुसऱ्या खोलीत नेऊन झोपवलं. या बदमाश माणसाला इथून जाऊ देऊ नका. हा खूनी आहे, कोणीतरी म्हणालं. पोलिसाला बोलावून आणा. खबरदार इथून हालायचा प्रयत्न केलास तर. मनात आलं असतं तर मी पळून जाऊ शकलो नसतो. इतकी माझी परिस्थिती वाईट होती तेव्हा. हे सगळं आपल्यावर शिकलेलं पाहून मी गलितगात्र झालो होतो. मेंदू बोजड झाला होता. भिंतीच्या आधाराने मी जमिनीवरच कशीबशी बसकण मारली. अर्ध्या तासात हेड कॉन्स्टेबल साळवी आणि 4 पोलीस स्वागतपाशी येऊन थडकले. त्यांनी परिस्थिती आपल्या ताब्यात घेतली. लोक धडाधडा बोलायला लागले. तेव्हा मला माझ्या असंख्य चुका कळून आल्या, पण आता त्या सुधारण्यासारख्या नव्हत्याच. सगळं शांतपणे ऐकून साळवीनं निष्कर्ष काढला. या दोघांना म्हणजे मला आणि मधूला रंगढंग करायचे होते आणि तिच्या म्हाताऱ्या नवऱ्याची तिला अडचण होत होती, म्हणून आम्ही संगनमत करून त्याचा निर्दय निर्घुण खून केला. साळवी साहेब, मी जीवाच्या करारानं बोलायचा प्रयत्न केला, पण साळवीनं तिरस्कारानं माझ्याकडे पाहत म्हटलं, महाजन साहेब, मी तुम्हाला कोणाच्या अध्यात मध्यात नसलेला एक सभ्य माणूस समजत होतो. तुम्ही इतके नीच, स्वार्थी, क्रूर असाल असं मला वाटलं नव्हतं. अहो, खरं सांगतो साहेब, मी हा खून केलेला नाही साहेब, मी केविलवाण्या स्वरात बोललो. मग कोणी केला? मी केला का? पोलीस या प्रकाराबद्दल सभ्य नागरिकांच्या मनात भीती असते, तशीच माझ्याही मनात होती. त्यातून कोणी असं वाकड्यातच शिरण्याचा पवित्रा घेतला तर अशा परिस्थितीत कसं पुरं पडणार? मी गप्प बसलो. साळवीनं ह्याचा हवा होता तो अर्थ काढला. माझ्या हातात बेड्या अडकवून मला ताब्यात घेतलं. 2-3 दिवस मी पोलीस चौकी मागच्या कोठडीत होतो. लोकांची जबाब घेण्यात साळवी मग्न होता. त्याला काय माहिती मिळाली, कोणी काय सांगितलं, यातलं एक अक्षरही मला समजू शकलं नाही. पण 4थ्या दिवशी खुनी म्हणून माझी रवानगी कोल्हापूरच्या तुरुंगात करण्यात आली. प्रचंड छळ झाला. तावडे म्हणून कोणा इन्स्पेक्टरनं तपासणीची सर्व सूत्र त्याच्या हातात घेतली. क्रूरपणात तो हिटलरचा बाप होता. तो केव्हाही रात्री अपरात्री यायचा. मी थकून झोपलेलो असायचो. माझ्या अंगावर एकदम गार पाण्याची बादली ओतली जायची. मी घाबरून जागा झालो की हा तावडे विचारायचा, बोल, खून तू केलास की नाही? अनविनत छळ झाले माझे.
गुप्त मारांच्या राऊंड्सनं माझं सारं शरीर खिळखिळं झालं. केव्हा कोण येईल आणि शरीराचं काय करेल या भीतीनं झोप हराम झाली. विचार करून वेळ लागायची वेळ आली. वाटायला लागलं हाल हाल करून शेवटी हे माझ्याकडून खुनाची कबुली घेणारच असतील तर सरळ हो म्हणून टाकावं. निदान हा छळ तरी वाचेल. छळाचं यथासांग वर्णन मी आता करीत नाही, कारण तो निराळाच विषय आहे. पण इतकंच सांगतो, कोणीही धडधाकट निर्ढावलेला बदमाश माणूसही या छळानं मोडकळीस आला असता. शेवटी माझ्या सुदैवानं या छळाचा अंत झाला आणि खटला उभा राहिला. मला कोणालाही भेटू देण्यात आलं नव्हतं. वृत्तपत्रांमधून काय छापून आलं ते माझ्यापर्यंत येऊ देण्यात आलं नव्हतं. मधुमालिनीचं पोलिसांनी काय केलं तेही मला माहिती नव्हतं. नाही म्हणायला मला मिरजकर नावाचा एक वकील बचावासाठी देण्यात आला होता. तो तेवढा मला भेटायला यायचा, पण तो अवांतर काही बोलायचा नाही. आमचं बोलणं ऐकलं जात असण्याची शक्यता त्यानं मला बोलून दाखवली होती. त्यामुळं मलाही त्याला इतर काही विचारता यायचं नाही. खटला सुनावणीसाठी न्यायाधीशांसमोर आला. 3 दिवसात निकालात निघाला. मिरजकरनं चांगली मेहनत घेऊन माझी बाजू तयार केली होती. सरकारी साक्षीदार आणि सरकारी वकिलाची त्यानं पार बिनपाण्याची केली. त्यांच्या पुराव्यांच्या चिंधड्या उडवल्या. सगळ्या खटल्यातली सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे मधुमालिनी ही सरकारी साक्षीदार होती. तिनं आपल्या साक्षीत माझ्याबरोबरच्या संबंधाची कबुली दिली. पण खून झाला असेलच तर त्याच्याशी आपला काही संबंध नाही असं ओक्साबक्षी ती रडत होत सांगितलं. मिरजकरनं उलट तपासणीत तिच्या अब्रूचे धेंडवडे काढले. तेवढं फक्त वाईट झालं, पण इलाज नव्हता. तिची इज्जत आणि माझे प्राण अशी तुलना असेल तर केव्हाही मला माझे प्राण लाख मोलाचे होते. तुम्ही ह्या म्हाताऱ्या दमेकऱ्याशी का लग्न केलं? त्याच्या पैशावर तुमचा डोळा असला पाहिजे, किंवा तुमच्या बच्चलनपणाची इतकी प्रसिद्धी झाली असेल की कोणी तुमच्याशी लग्न करायला तयार नाही. अशी परिस्थिती असली पाहिजे. 4 दिवसांच्या ओळखीत आरोपीच्या बेडवर जाण्यापर्यंत तुमची मजल जाते, तर पुण्यात कितीतरी तरुणांशी तुमचे असे गलिच्छ संबंध असतील वगैरे. तिच्या इज्जतीची अशी लक्तर टांगण्याचा आणि या खुनाच्या खटल्याचा काय संबंध होता ते मला कधीच समजलं नाही. पण एक खरं, मला निर्दोष सोडण्यात आलं. केसमध्ये बऱ्याच ठिकाणी लूप होल्स होती. मिरजकरनं ती कोर्टासमोर दाखवली तेव्हा ती माझ्या लक्षात आली. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जो टोचा खुणीत हत्यार म्हणून कोर्टासमोर सादर करण्यात आला होता, त्यावर माझ्या हातांचे ठसे नव्हते. पिंपळकरच्या मृत्यूची जी वेळ डॉक्टरांनी मरणोत्तर तपासणीत निश्चित केली होती, त्याचवेळी कोणीतरी तो टॉर्च मारून आम्हाला बेडवर पकडण्याचा प्रकार झाला होता. असो, खटला ऐकायला वाबगावकर मुद्दाम मुंबईहून आला होता. नीमा आणि संजू मात्र कुठे दिसलेच नव्हते. आणि अखेर मला सोडून देण्यात आलं. तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मला मधू भेटली. तिच्या चेहऱ्यावर आनंद होता, डोळ्यात पाणी होतं, आणि ती म्हणाली, काय बोलावं ते मला सुचत नाही, पण तुम्ही न केलेल्या खुनासाठी फासावर गेला असता तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. आता आपले संबंध जगजाहीर आहेत. जर तुमच्या वकिलानं माझ्याबद्दल जे अंदाज मांडले त्यावर तुमचा विश्वास नसेल आणि मला तुम्ही आपली मानत असाल तर आपले संबंध कायम राहावेत अशी माझी इच्छा आहे. पन्हाळ्याला तुम्हाला भेटल्याशिवाय मी पुण्यात परत जाणार नाही. त्यावेळी काय ते सांगा. ती माझ्याशी बोलत होती तेव्हा वाबगावकर शांतपणे एका बाजूला उभा होता. मधू गेल्यावर तो पुढे आला. त्याला पाहताच मला गहिवरून आलं. वाबगावकर, चल आपण बाहेर पडू, तो थंडपणे म्हणाला. त्याच्याबरोबर कोर्टातून बाहेर पडताना मला मृत्यूकडून जीवनाकडे आल्यासारखं वाटलं. मी वाबगावकरला नीमा आणि संजूबद्दल विचारलं. त्याला हे प्रकरण कसं कळलं, नीमाला काय वाटलं वगैरे अनेक चौकशा केल्या. पण वाबगावकर आश्चर्यकारक रीतीने अबोल आणि गंभीर होता. तेही साहजिकच होतं म्हणा. माझ्याकडून त्यानं असल्या भानगडीची कधीच अपेक्षा केलेली नसणार, त्यामुळे तो नाराज असणार. नीमा रागवली असणार. या सगळ्या गोष्टी मी गृहीत धरल्या होत्या. नीमाच्या न येण्याचं वाईट वाटलं.
कारण माझ्या हातून काहीही अक्षम्य चूक झाली असली तरी शेवटी मी तिचा नवरा होतो. आम्ही 8-10 वर्ष एकत्र संसार केला होता. तिनं यायला पाहिजे होतं. मी आता निर्दोष सुटलो होतो. कोर्टानं पिंपळकरच्या मृत्यूवर आत्महत्येचा शिक्का मारला. हे सगळं निराळं. पण मला खुनी ठरवून फाशीची शिक्षा दिली असती तर नीमाची आणि माझी गाठ पडली असती का? तिनं यायला हवं होतं, पण ती आली नव्हती. वाबगावकर आला होता. तो फारसा बोलत नव्हता. काही विचारलं तर नंतर सविस्तर बोलू म्हणून टाळत होता. पन्हाळ्याला आलो तर वातावरण वेगळंच होतं. लोक गटागटानं जमून माझ्याकडे बोट दाखवत चर्चा करीत होते. बंगल्यावर पोहोचतात हणम्यानं कुलूप काढून दिलं, पण त्यानंही माझ्याकडे वर मान करून पाहिलं नाही. आत येताच वाबगावकर माझ्या गळ्यात पडला आणि बाण फुटल्यासारखा हमसून रडायला लागला. त्याची समजूत घालण्याकरता मी म्हणालो, अरे रडतोस काय वाबगावकर? मी सुटलो आहे आता. कोर्टानं मला निर्दोष सोडलं आहे. आता सगळं ठीक होईल. नीमाला मी सगळं समजावून सांगेन. चूक कबूल करून मी तिची क्षमा मागेन. ती मला नक्कीच माफ करेल, माझी खात्री आहे. नीमा वहिनी तुला कधीच माफ करणार नाहीत कुमार, पिळवटून रडत तो म्हणाला. करेल, त्याच्या पाठीवरून हात फिरवत मी म्हणालो. आणि ते म्हणण्यामागचा माझा विश्वास खरा होता. आज नीमा माझ्यावर रागावली होती. कदाचित असल्या नवऱ्याचं तोंड पुन्हा पाहणार नाही अशी प्रतिज्ञा करून ती कोल्हापूरला न येता मुंबईतच राहिली असेल. पण नीमा तशी समजूतदार होती. यापूर्वीचं माझं डिवोशन लक्षात घेतलं तर तिनं माझी ही पहिलीच चूक पोटात घालायला हरकत नव्हती. झालं त्यात माझा वाटा असला तरी घडलं ते अगदी सहज घडलं होतं. माझ्याही नकळत मी त्यात ओढला गेलो होतो. तो क्षणिक मोह होता. मनावर कुठे डाग नव्हता. माझं प्रेम नीमावरच होतं. नीमा एकदा भेटली की तिला हे सगळं समजावून सांगता येणार होतं. अर्थात हे सगळं माझ्या बाजूनं झालं, पण तिची बाजू तिनं ती ठेवलीच नव्हती. तेच सांगायला वाबगावकर आला होता. रडत रडत त्यानं माझ्यासमोर एक जुनं महाराष्ट्र टाइम्सचं कात्रण टाकलं आणि वाच म्हणाला. आणि मग मात्र माझ्या काळजाचा ठोका चुकला. थरथरत्या हातानं मी ते कात्रण उचललं आणि वाचायला सुरुवात केली. कोल्हापुरात आणि अखिल महाराष्ट्रात खळबळ माजविणाऱ्या पिंपळकर खून खटल्यातील आरोपी कुमार महाजन या तरुणाच्या कुटुंबाची दुर्दैवी शोकांतिका. ते 4 कॉलमी डबल लाईन हेडिंग वाचून माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला. आपला मेंदू वितळत डोकं पोकळ होऊन गेलं. नाही असं बेफानपणे किंचाळत मी बेशुद्ध होऊन वाबगावकरच्या अंगावर कोसळलो. नीमानं संजू सकट आत्महत्या केली होती. माझ्यासाठी एक पत्र लिहून ठेवलं होतं तिनं. वाबगावकरनं ते माझ्यासाठी पन्हाळ्याला आणलं होतं. मी ते कितीदा वाचलं. वाचताना कितीदा रडलो याला गणतीच नव्हती. तिची नुसती तडफड व्हायची. श्वास कोंडून जायचा. माझ्या न केलेल्या गुन्ह्याला कायद्यानं शिक्षा केली नव्हती. केलेल्या गुन्ह्याला कायद्यात शिक्षा नव्हती. पण नीमानं निर्दय होऊन मला सगळ्या कृत्यांची सर्व शिक्षा एकाच वेळी आणि एकाच जन्मात दिली होती. ती चिठ्ठी अशी होती. प्रिय कुमार, 9 वर्ष आपण एकत्र संसार केला. नशिबाचे सारे खेळ मान्य करूनही तुमच्या संसारात मी सुखी होते. तुम्ही माझे एकटीचे आहात या एकाच भरोशावर मी सारी दुःख पचवली. होता होईल तो तुम्हाला सुखी करण्याचा प्रयत्न केला. माझं काय चुकलं हो? मला अशी शिक्षा का केलीत? का जिवंतपणी मरण यातना भोगायला लावल्यात? एक पती आपला तर स्त्री आपल्या कठीण परिस्थितीवर मात करून जगाशी सामना करते. जिद्दीनं आपल्या पतीला सुखी करण्याचा प्रयत्न करते. आणि आता तोच पती आपला नाही म्हटलं की सारं जग तिच्या बाजूनं उभं राहिलं तरी ती दुबळी होते, असहाय होते. तिची जीवनशक्तीच पांगळी होते. तुम्हाला मी सर्वस्व वाहिलं. तुम्ही जवळ नसतानाही कधी बेईमान होण्याचे विचार माझ्या मनातही आले नाहीत. आणि जे मी विचारांनीही क्षणासाठीही केलं नाही ते तुम्ही कृतीनं करून मोकळे झालात.
कोण एक मधुमालिनी तुम्हाला इतकी आवडली नि मोहाच्या काही क्षणासाठी तुम्ही आयुष्यपणाला लावून टाकलं. कुमार काळीज ती तुटतं. 9 वर्षे मी नेटानं संसार उभा केला. ते सारं एका क्षणात उद्ध्वस्त झालं आणि या सर्व कल्पनेनं हृदयाच्या माझ्या चिंध्या होतात. काय करून बसलात हे? एका विवाहित परस्त्रीच्या अभिलाषेपायी एका जीवाचे जगण्याचे अधिकार हिसकावून घेतलेत तुम्ही. कुठून हे क्रौर्य आलं तुमच्या अंगी? एका प्रेमासाठी किती जणांचे बळी गेले. पिंपळकरचं आयुष्य तुम्ही स्वतःच्या हातांनी संपवलं. आता तुमचं आयुष्य न्यायासनासमोर वादग्रस्त होऊन पडलं आहे. नाही कुमार, तुम्ही काही केलं, कसेही वागलात तरी तुम्ही माझे पती आहात. तुमच्या माझ्या गोजीरवाण्या संसारातले प्रेमाचे कित्येक क्षण माझ्या अस्तित्वावर व्यापले आहेत. तुम्ही फासावर जाण्याची कल्पना मला सहन होत नाही. तुम्ही फाशी गेलात तर माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही आणि जर निर्दोष सुटलात तरी तुम्ही माझे नाहीत. आपला नवरा परस्त्रीच्या प्रेमात पडणं हाच स्त्रीचा खरा मृत्यू आहे. मी केव्हाच त्या अर्थानं मृत आहे. म्हणूनच मी आत्महत्या केली तरी तुम्ही दुःखी होऊ नका कुमार. संजूला बरोबर नेत आहे. जगला वाचलात तर तुम्हाला मधुमालिनीशी विनापाश संसार करता येईल. दुर्दैवानं गेलात तर संजू या जगात एकटाच उरेल. अनाथ होऊन जगाच्या ठोकरा खाईल. आपल्या प्रेमाची ही एकमेव निशाणी अशी अपमानित होत, लाचार होत आयुष्य जगत राहू नये एवढ्यासाठी मी त्याला बरोबर घेऊन जात आहे. पण मला क्षमा करा कुमार, तुमचं काही बरं वाईट होण्याआधीच मी जात आहे. माझं आयुष्य तुम्हाला लाभो आणि जगातली सारी सुख तुमच्या चरणाशी येवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. येते कुमार. मी राग ठेवायचा नाही हं. केवळ तुमचीच असलेली सौ नीमा. अक्षरशः किती खरं होतं तिचं म्हणणं. तिचा 9 वर्षाचा संसार माझ्या एका चुकीनं उद्ध्वस्त झाला होता. तिचं आयुष्य मी बर्बाद करून टाकलं होतं. पण नीमानं एवढी घाई नको होती करायला. आत्महत्या करून तिनंही एका प्रकारे माझ्यावर अन्यायच केला होता. माझी बायको, माझा मुलगा मला कायमचा दुरावला होता. आता उरलेलं सारं आयुष्य मला तिच्या विना जगायचं होतं. माय गॉड, एका क्षणिक मोहाची एवढी जबरदस्त शिक्षा. नीमानं मला संधी तरी द्यायला हवी होती. एकदा तरी निर्णय घेण्यापूर्वी मला भेटायला हवं होतं. मी असं का केलं याचा जाब विचारायला हवा होता. माझी खात्री आहे तिनं मला नक्कीच माफ केलं असतं. निदान आत्महत्या तरी नसती केली. जरा बारकाईनं विचार केला तर माझ्या आणि मधूच्या संबंधात काय होतं? नीमाच्या दीर्घ वियोगाच्या काळात शरीरानं केलेलं बंड आणि भागवलेली भूक या पलीकडे या संबंधांना काय अर्थ होता? पण आता विचार करण्यात अर्थ नव्हता. व्हायचं ते होऊन गेलं होतं. आता मला माझ्या कृत्याचा कोणी जाब विचारणार नव्हतं. माझा मीच मला जाब विचारायचो नि माझं मीच समर्थन करायचं. वाबगावकरला मी हे सारं समजावून सांगितलं. त्याला ते कितपत कळलं, कितीचं पटलं हे माहीत नाही. मीच बोललो. त्यानं काहीच विचारलं नाही. मी केलं ते योग्य आहे असंही तोंड देखल म्हणाला नाही किंवा झडझडून माझा निषेधही केला नाही. 1 दिवस राहून वाबगावकर परत जायला निघाला. जाताना त्यानं मला शेवटचा धक्का दिला आणि म्हणाला, तुला नोकरीवर ठेवायचं का नाही यावर निर्णय घेण्याकरिता मॅनेजमेंटनं तातडीची बैठक घेण्याचं ठरवलं आहे. मी आता सुन्न. काय म्हणतोस काय वाबगावकर तू? होय, तुला शिक्षा झाली असती तर आपोआपच तू टर्मिनेट झाला असतास. पण सुटलास तर पुढे आता काय करावं याबद्दल मॅनेजमेंट कामगारांनाच कौल मागणार आहे. काय माणसं असतात. अरे, माझ्यावर इथे असा दुर्धर प्रसंग ओढावलेला की मला कोणी तरी सहानुभूती दाखवून आधार देण्याची आवश्यकता. खटल्याला मिळालेल्या कुप्रसिद्धीनं मी माणसातून उठलेला. माझी बायको, माझं पोर मला अंतरलेलं आणि तुम्ही असा विचार करता? वाबगावकर, स्टाफचं काय मत आहे एकंदरीत? क्षीण स्वरात मी विचारलं. मला त्याबद्दल कोणी काही सांगत नाही. विश्वासात घेत नाही कारण मी तुझा मित्र आहे. पण
एकूण सूर मला काही बरं वाटत नाही आणि मला आता हसायलाच यायला लागलं. माणूस हा प्राणी जगातला सर्वात मजेदार नि अनाकलनीय. माझ्यावर खुनाचा आरोप ठेवून खटला झाला. कोर्टानं मला खुनी ठरवलं असतं तर निर्विवादपणे त्यांच्या दृष्टीनं मी खुनीच ठरलो असतो, कारण कोर्टानंच तसं म्हटलं ना. मग कोर्टानं मला निर्दोष सोडलं तर लोक कोर्टाच्या जजमेंटचा हवाला घेऊन मला निरपराध समजणार नाहीत. काय म्हणणार? तर यानं खून करून पचवला. सावध सावध, एका खुन्याशी संबंध ठेवू नका रे. तो आधी कोणाच्या तरी बायकोला घटवतो, मग नवऱ्याचा खून करतो आणि पचवतो. सांभाळा रे सांभाळा, आपले जीव वाचवा, आपली बायको सांभाळा. वाबगावकर गेल्यानंतर 3ऱ्या का 4थ्या दिवशी मला कंपनीचं रजिस्टर्ड पार्सल मिळालं. 1 वाबगावकर विरुद्ध कंपनी असा बहुमताने मला काढून टाकण्याचा ठराव पास झाला होता. सोबत झाल्या दिवसांचा व नोटीस पिरियडचा पगार आणि इतका चेक. आधी कल्पना असल्यामुळे मला वाईट वाटलं तरी धक्का बसला नव्हता. मी माझं सामान भरायला घेतलं. डायऱ्या उचलताना आठवण झाली. या सगळ्या घाणाघाईत डायरी पाहायचीच राहिली होती. ती उत्सुकतेनं वाचली. जे घडलं तेच अपरिहार्यतेने घडणार होतं. चक्रपाणीच्या डायरीत या साऱ्या घटनांच्या नोंदी होत्या, कारण क्रम जरा वेगळे होते. उदाहरणार्थ, माझ्या बायकोनं आत्महत्या केली होती आणि चक्रपाणीची बायको आणि मुलगा पन्हाळ्याला येताना अपघातात ठार झाले होते. माणसं हिरावली जाण्याचे मार्ग वेगळे, पण हिरावली जाणं मात्र तेच. आता पाहूया पुढे काय घडतं ते. धन्यवाद.